नमस्कार. मी पल्लवी सवासे, शिवश्री क्लासेस पंढरपूर. आपलं स्वागत आहे. आज आपण पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस हा पार्ट बघणार आहोत. खूप वेळा ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स पडतो. तर बघा, त्याचे पार्ट्स असतात. पहिला असतो सब्जेक्ट, त्याच्यानंतर असतो प्रिडिकेटर, त्याच्यानंतर असतो ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर येतो कॉम्प्लिमेंट. ओके. तर बघा, आता आपण पहिल्यांदा काय बघूया, सब्जेक्ट म्हणजे काय बघा. सब्जेक्ट म्हणजे की जो सेंटेन्सचा पहिला पार्ट असतो, तर त्याच्यामध्ये की व्हॉट ए सेंटेन्स इज द अबाउट, म्हणजे असा जो वर्ड आहे तो काय करतो, तर सब्जेक्ट तर सेंटेन्सबद्दल सांगत असतो, त्याला म्हणलं जातं सब्जेक्ट. सब्जेक्टमध्ये येतं नाउन, प्रोनाउन म्हणजे नाम आणि सर्वनाम. जर आपण कर्ता जर ओळखायचा असेल तर आपण क्रियापदाला वॉट आणि हुनी क्वेश्चन केला तर काय येतो, तर कर्ता येतो म्हणजे सब्जेक्ट येतो. त्याच्यानंतर बघा, प्रेडिकेट आहे. प्रेडिकेट म्हणजेच क्रियापद असतं किंवा त्यालाच वर्ब म्हणलं जातं. त्याच्यामध्ये दोन पार्ट्स येतात. एक असतं मेन वर्ब, त्यालाच म्हणतात मुख्य क्रियापद. ऑक्झिलरी वर्ब असतं, त्यालाच म्हणतात सहाय्यकारी क्रियापद. आणि त्याच्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्बसुद्धा येऊ शकतात. ओके. तर बघा, मग मेन वर्बमध्ये शी वर्क्स हार्ड, तर वर्क काय येणार आहे, मेन वर्ब येणार आहे. शी इज ए टीचर, तर त्याच्यामध्ये इज काय येणार आहे, ऑक्झिलरी वर्ब येणार आहे. त्याच्यानंतर बघा, ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं, वाक्यात मुख्य क्रियापद जर असेल तरच वाक्यामध्ये काय असणार आहे, ऑब्जेक्ट असणार आहे, म्हणजे कर्म असणार आहे. त्यालाच आपण बघा, त्याचे परत दोन टाईप्स पडतात. एक ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद जर असेल वाक्यामध्ये तर तिथं ऑब्जेक्ट असतं. जर वाक्यामध्ये इनट्रान्झिटिव्ह वर्ब असेल तर तेव्हा वाक्यामध्ये येतं कॉम्प्लिमेंट येतं, लक्षात ठेवा. आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी काय, तर कर्माची आवश्यकता असते. आता फॉर एक्झाम्पल बघा, आय सिंग ए सॉन्ग. इथं सिंग हे काय आहे, तर मेन वर्ब आहे. म्हणजे मेन वर्ब आहे याचा अर्थ काय, पुढं आपल्याला काय असणार आहे, ऑब्जेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर यू शूड लर्न स्विमिंग. आता इथं बघा, हे सुद्धा ऑब्जेक्ट आहे कारण शूड आणि लर्न आहे. त्याच्यानंतर आय थ्रो ए बॉल, काय केलेलं आहे, एक बॉल काय केलेला आहे, तर फेकलेला आहे. थ्रो, आता THR हे थ्रो आहे. ओके. तर थ्रो म्हणजे फेकलेलं आहे, हे मेन वर्ब आहे, लक्षात ठेवा. आता ह्याचे दोन टाईप्स पडतात, ऑब्जेक्टचे दोन टाईप्स पडतात. एक असतं डायरेक्ट ऑब्जेक्ट, एक असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. सोपं सांगते तुम्हाला, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं, याला मराठीमध्ये म्हणतात प्रत्यक्ष कर्म. डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं, त्याला म्हणतात अप्रत्यक्ष कर्म. डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे जी कोणतीही थिंग्ज असेल, म्हणजेच वस्तू असेल, तर त्याला काय करायचं, डायरेक्ट. पण जर पर्सन असेल, लक्षात ठेवा, पर्सन, फॉर, वूम वगैरे किंवा केसेसचा पार्ट असेल तर ते सगळं कशामध्ये येणार, इनडायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये. त्याच्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्टला वॉटनी क्वेश्चन केला तर डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं, आणि टू हुमनी किंवा फ्रॉम हुमनी क्वेश्चन केला तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं. आता फॉर एक्झाम्पल्स बघूयात आपण. तर बघा, द टीचर गेव स्वीट्स. द टीचर गेव स्वीट्स टू द चिल्ड्रन. अगोदर एक सोपी ट्रिक बघायची, कुणी प्रश्न विचारायची गरज नाही. पहिल्यांदा काय, तर मेन वर्ब आहे का सेंटेन्समध्ये, आहे, तर याचा अर्थ की ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे, ही पहिली ट्रिक. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं, डायरेक्ट ऑब्जेक्ट, हाऊ टू आयडेंटिफाय द डायरेक्ट ऑब्जेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. जर थिंग्ज असेल तर काय सांगितलं, डायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचं, उलटं घ्यायचं. पर्सन असेल तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, म्हणजे स्वीट आहे हे थिंग्ज आहे, आणि द चिल्ड्रन आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, आय बॉट ए सायकल फॉर माय ब्रदर. आय बॉट ए सायकल, सायकल काय आहे, थिंग्ज आहे. माय ब्रदर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर द टीचर टोल्ड देम ए स्टोरी. देम दॅट इज द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अँड ए स्टोरी दॅट इज अ डायरेक्ट ऑब्जेक्ट. बिकॉज ए स्टोरी हे काय आहे, थिंग्ज आहे. देम हे काय, पर्सन किंवा केसेस पण म्हणलं होतं, तर ते काय येऊ शकतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर प्लीज बाय मी ए स्कूल बॅग. स्कूल बॅग थिंग्ज आहे म्हणून हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आलं, मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलं. शी घेव ए गुड ॲडवाईस. आता मला सांगा, एक गुड ॲडवाईस एकच हे आहे, थिंग्ज आहे म्हणून हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर शी घेव हिम ए गिफ्ट. हिम आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे.
आणि ए गिफ्ट हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. फादर गेव द गार्ड हिज सॅलरी. द गार्ड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, हिज सॅलरी डायरेक्ट ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर आय हॅव ए चायनीज पेन्सिल बॉक्स. इथं लक्षात ठेवा तर हे हॅववाला आहे, तर हॅव हे मेन वर्ब ऑक्झिलरी वर्ब आहे, पण इथं मेन वर्ब म्हणून काम केलं आहे, त्याच्यामुळे ए चायनीज पेन्सिल बॉक्स हे काय येईल डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर बघा द क्लास लिसन टू ए स्टोरी विथ फुल अटेन्शन, तर हा काय आलेला आहे द स्टोरी हे काय आहे तर डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर प्लीज ॲक्सेप्ट माय ॲपॉलॉजी. माय ॲपॉलॉजी हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. देन ही टॉट रीता हिस्ट्री. रीता हे काय सांगितलेले पर्सन आहे, हिस्ट्री काय आहे तर थिंग्ज आहे, म्हणून हिस्ट्री हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आलं, रीता हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलं. थँक्यू. समजलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.